related to circular motion, and lecture number is 3. Okay. So during lecture, whenever I draw here this diagram related with the topic, then you also draw the same in your notebook. Okay. तर आपण आता स्टार्ट करतोय सर्क्युलर मोशन मधला असा पार्ट जो मोशनशी रिलेटेड असताना डायनॅमिक राहतो, त्याला आपण इथं बोलतो आहे डायनॅमिक मीन्स चेंजिंग पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. हियर ऑल्सो डायनॅमिक कशाचं असेल तर डायनॅमिक ऑफ सर्क्युलर मोशन. नाउ डायनॅमिक ऑफ सर्क्युलर मोशन आहे काय तर इथे जो काही पार्टिकल रिव्हॉल्व होतो आहे, जो सर्कल वरती पार्टिकल रिव्हॉल्व होतो आहे, तर त्या पार्टिकलला जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरता हेल्प करतो आहे किंवा जो पार्टिकलला बॅलन्स करतो आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सपोज हियर अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ओके, the particle balanced by the force. Now here one most important term that previous lecture मध्ये आपण बघितला आहे, सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. या दोन फोर्स विषयी आपण डिस्कशन केलं आहे, सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. तर याच्यामध्ये सेंट्रीपिटल फोर्स हा असा फोर्स आहे जो पार्टिकल वरती ऍक्ट होतो आहे. सपोज पार्टिकल हॅज mass m, small m, and it is in circular motion. Okay, it is in circular motion of radius r. Circular motion जी radius जी आहे ती r असेल. Okay, तर इथे here the force acting on particle to perform the circular motion, that means the necessary force required to perform the circular motion, ठीक है, is called as centripetal force. Now suppose particle has mass m, its velocity, linear velocity, okay, which is tangential. We already discussed in first lecture that velocity is tangential to the circular path. Now here velocity v, linear velocity v, radius r, mass of particle m, then the centripetal force which is acting on the radius of the circle. Centripetal force काय बोलतो आपण इथं, centripetal force, that first one, centripetal force acting on particle toward the center of circular path. सर्क्युलर पाथ सेंटर कडे जो फोर्स असेल त्याला म्हणायचा आहे सेंट्रीपिटल फोर्स. मी याला शॉर्टकट मध्ये लिहितो इथं F सफिक्स CP, C फॉर सेंट्री, P फॉर पिटल, फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे सर्क्युलर मोशन कंप्लीट होण्याकरता जो फोर्स रिक्वायर्ड आहे तो आहे सेंट्रीपिटल फोर्स. ओके, नाउ हियर द व्हॅल्यू ऑफ सेंट्रीपिटल फोर्स इज mv² बाय r. mv²/r इथं लिहितोय सेंट्रीपिटल फोर्स is equal to mv² by r. Okay, its direction toward the center, but in another form, हा एक फॉर्म जरा सेंट्रीपिटल फोर्स करता. अनदर फॉर्म मध्ये आपण बघितला v इज इक्वल टू काय असतं, r ओमेगा, रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड अँड अँगुलर स्पीड. r इज द रेडियस, हियर r इज द रेडियस. आता इथं रेडियस कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, आपण इथं v च्या ठिकाणी पुट करणार आहे, therefore v² इज इक्वल टू r² ओमेगा². तर ही इक्वेशन काय बनणार, सेंट्रीपिटल फोर्स F सफिक्स CP इज इक्वल टू m इनटू r² ओमेगा² अपॉन r² गेट कॅन्सल इज इक्वल टू mr ओमेगा². म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स आपल्याला मिळतो इथं इज इक्वल टू, आपण इथं पुन्हा लिहू शकतो mr ओमेगा². हे झालं इथं मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये. सेकंडली आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये जर पाहिजे असेल सेंट्रीपिटल फोर्स तर आपण काय करणार, इथे mv²/r, याच्यामध्ये मास इज द स्केलर क्वांटिटी, रेडियस वेक्टर, ठीक आहे, वेक्टर क्वांटिटी. आपल्याला वेक्टर क्वांटिटी मध्ये जर पाहिजे असेल तर आपण बघतो इथं रेडियस वेक्टर कुठे असतो, पोझिशन, सेंटर टू पोझिशन, बट फोर्स कुठे ऍक्ट होतो आहे, टुवर्ड द सेंटर, अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे इथं आपण काय करणार, याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर निगेटिव्ह साइन घ्यायचे, mv²/r, mv²/r वेक्टर. अशा प्रकारे आपण इथं याला लिहू शकतो. ओके, तर क्लियर. सेंट्रीपिटल फोर्स कुठे ऍक्ट होतो आहे, सेंट्रीपिटल फोर्स हा पार्टिकल वरती ऍक्ट होतो आहे आणि त्याची डायरेक्शन कुठे असणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं सेंट्रीपिटल फोर्स अँड इट इज अ रियल फोर्स. हा रियल फोर्स आहे. ओके, आणि हा आपल्याला हेल्प करतो टू गिव्ह द सर्क्युलर मोशन.
त्यानंतर सेकंड पार्ट येतो इथं सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स इज ऑल्सो अ फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल ऑफ मास m बट इन अपोजिट डायरेक्शन टू सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने जो फोर्स अप्लाय होतो त्याला म्हणायचं आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल, ठीक आहे, सफिक्स मध्ये इथं CF, सेंट्रीफ्युगल फोर्स अपोजिट टू द सेंट्रीपिटल फोर्स, म्हणजे या डायरेक्शनने ऍक्ट होतो आहे. ठीक आहे. जेव्हा सेंट्रीफ्युगल फोर्स ही व्हॅल्यू इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स असेल, ठीक आहे, म्हणजे जर व्हॅल्यू आपण इथं सेंट्रीफ्युगल फोर्स इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर आपण इथं म्हणू शकतो पार्टिकल कशामध्ये आहे? इक्विलिब्रियम कंडिशनला. इक्विलिब्रियम कंडिशनला हा पार्टिकल आहे. इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन मीन्स इट इज कंटिन्युअसली परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ठीक आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ सेंट्रीपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन, म्हणजे ही व्हॅल्यू जर ग्रेटर होत असेल, सेंट्रीपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन सेंट्रीफ्युगल फोर्स, देन पार्टिकल इज नॉट एबल टू परफॉर्म द सर्क्युलर मोशन. तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकत नाही कारण तो या डायरेक्शन येणार आहे. ठीक आहे, सेंटरकडे मूव्ह होणार आहे. आणि जेव्हा सेंट्रीफ्युगल फोर्स हा ग्रेटर असेल, सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर दॅन सेंट्रीपिटल फोर्स, तर पार्टिकल या डायरेक्शनने मूव्ह होणार किंवा टँजेन्शियल डायरेक्शनने तो लिनियरली मूव्ह होणार आहे. ठीक आहे, सर्क्युलर मोशन आपल्याला मिळणार नाही. कंडिशन इज दॅट पार्टिकल शुड बी इन इक्विलिब्रियम. पार्टिकल शुड बी इन इक्विलिब्रियम. तर इथं दोघंही एकमेकाला बॅलन्स करत आहेत, त्यांच्यामुळे सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स आर अँटी पॅरलल. अँटी पॅरलल, हे दोघं कसे आहेत इथं? अँटी पॅरलल फोर्स आहेत. ठीक आहे, याची डायरेक्शन इकडे आहे, याची डायरेक्शन इकडे आहे, तर दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, mv²/r. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांची मॅग्निट्यूड सेम राहणार. त्याच्यानंतर इथे आपण बघितलं आहे जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, इनिशियल पोझिशन A असेल, फायनल पोझिशन B असेल, अँगल डिस्क्राइब थीटा असेल. ठीक आहे, हा रेडियस वेक्टर झाला इथं. रेडियस वेक्टर याला r1 तुम्ही याला r2 म्हणू शकता, वेगवेगळे राहणार आहेत. ठीक आहे. S आर्क लेंथ असेल. A to B जेव्हा मूव्ह होतोय, पार्टिकल A to B जेव्हा मूव्ह होतो तेव्हा पार्टिकल ला ऍक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे, जे ऍक्सेलरेशन असणार आहे लिनियर ऍक्सेलरेशन A वेक्टर. इथे जर आपण ड्रॉ केला तर अशा प्रकारे तुम्हाला A वेक्टर मिळतो आहे. A वेक्टर लिनियर ऍक्सेलरेशन. नाउ लिनियर ऍक्सेलरेशन याला जर आपण रिझॉल्व करतो आहे, रिझॉल्व केलाय तर एक रिझॉल्युशन असणार आहे. ठीक आहे, टँजेन्शियली आणि एक असणार आहे रेडियली. म्हणजे रेडियल कंपोनेंट ऑफ ऍक्सेलरेशन AR, टँजेन्शियल कंपोनेंट AT इज इक्वल टू, आपण बघितलं AT इज इक्वल टू असतं R अल्फा. AT इक्वल टू काय असतं? R अल्फा. AT ला म्हणायचं आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि AR ला म्हणायचं आहे रेडियल ऍक्सेलरेशन. ओके, अशा प्रकारचं. तर रिझल्टंट तुम्हाला मिळतो इथे. रिझल्टंट लिनियर ऍक्सेलरेशन इज स्क्वेअर रूट ऑफ AT² प्लस AR². रेडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? v²/r. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन R अल्फा. ओके, त्यानंतर v इज इक्वल टू r ओमेगा, म्हणजेच काय इथं r² ओमेगा² अपॉन r. v मीन्स r ओमेगा, स्क्वेअर आहे म्हणून इथे लिहायचं r² ओमेगा². r² गेट कॅन्सल, r ओमेगा². ओके, रेडियल ऍक्सेलरेशनची आपल्याला इथं मॅग्निट्यूड मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर हियर सेंट्रीपिटल फोर्स याला जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण सेंट्रीपिटल फोर्स लिहू शकतो मास इनटू सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन म्हणजेच आपल्याला आपण त्याला ऑर मध्ये बोलतो आहे रेडियल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनला ऑर मध्ये काय म्हणताय? रेडियल ऍक्सेलरेशन. म्हणजे इथं लिहू शकतो आपण m into AR is equal to m into v²/r is equal to m into r omega². सेंट्रीपिटल फोर्स. नाउ आपल्या लक्षात आलं आहे की आता सर्क्युलर मोशन जर कंप्लीट करायचं असेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर आपल्याला सेंट्रीपिटल फोर्सची गरज पडणार. हा सेंट्रीपिटल फोर्स आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळी क्वांटिटी प्रोव्हाइड करत असणार. ठीक आहे, सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड
सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोवाइडेड बाय डिफरंट क्वांटिटीज ॲज पर द गिवन सिच्युएशन. ओके, तर डिफरंट सिच्युएशन्स आपण इथे डिस्कस करतो आहे. नाउ फर्स्ट वन इज डिफरंट सिच्युएशन नुसार काही गोष्टी आपण इथे बघू की जेव्हा केव्हा कोणताही पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, कोणताही पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, सेंट्रिपिटल फोर्स लागतो. मग हा सेंट्रिपिटल फोर्स देतोय कोण, तर तो आपण डिस्कस करणार इथं. फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ अर्थ. मोशन ऑफ अर्थ, ही अर्थ असेल, सेंटरला सपोज आपण इथं सन घेतला आहे, ठीक आहे, सेंटरला सन आहे आणि अर्थ अशा प्रकारे सर्क्युलर पाथ परफॉर्म करते आहे. तर अर्थ आणि इथे सन यांच्यामध्ये एक फोर्स आहे, ज्या फोर्सला आपण म्हटलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय म्हटलं त्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट मीन्स व्हेन अर्थ इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर पाथ around the sun necessary centripetal force. Suppose earth has velocity v, earth has mass m, ठीक है. Here the distance between earth and sun is smaller, then centripetal force mv square by r, that is आपण इथे लिहू शकतो centripetal force is equal to gravitational force between अर्थ अँड सन. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेव्हा अर्थ ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आहे तर आपल्याला तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे सन आणि अर्थ मधला तो किती असतो, इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्यामुळे सर्क्युलर पाथ, सर्क्युलर मोशन पॉसिबल आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स आहे mv स्क्वेअर बाय r. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, सपोज मास ऑफ सन इज कॅपिटल M, मास ऑफ अर्थ इज स्मॉल m, distance between them is r by the statement of Newton's law of gravitation. Newton's law of gravitation statement काय आहे, ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपण लिहू शकतो कॅपिटल G into कॅपिटल M into स्मॉल m upon r square. ओके, क्लियर. अशा प्रकारे आपण इथे लिहू शकतो mv square by r is equal to gm upon r square, अशा प्रकारे, ठीक आहे. तर ही एक गोष्ट क्लियर झाली आहे. सेंट्रिपिटल आपण एवढंच बघतो आहे की सेंट्रिपिटल फोर्स या सिच्युएशनला कोण प्रोव्हाइड करतं, तर या सिच्युएशनला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सन. ओके, क्लियर. नाउ सेकंड एक्झाम्पल. नाउ इट इज अ एक्झाम्पल, मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल, ठीक आहे. तुम्ही लिहू शकता, सपोज क्वेश्चन असेल, ठीक आहे, गिव द एक्झाम्पल, मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल सांगायचं आहे. तर बोलायचं इथं अर्थ इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर मोशन अराउंड द सन. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सन. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघू. या सिच्युएशनला आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आहे. नेक्स्ट, whenever suppose आपण एक कार घेणार, इफ अ कार इज मूव्हिंग ऑन कर्ड रोड. हा जो रोड आहे, हा रोड आहे कर्ड रोड, ठीक आहे. म्हणजे आपण कार मूव्ह करतोय, ही कार असेल, टॉफी मधून बघतोय आपण कार, ठीक आहे. आणि हा रोड कर्ड रोड आहे. कर्ड रोड आहे म्हणजे याला ऑब्विसली कुठेतरी एक सेंटर आहे. सेंटर, सपोज इथं सेंटर आहे, सी सेंटर ऑफ कर्ड रोड. ओके, जेव्हा आपण रोड वरती कर्ड रोडवरती टर्न घेतो आहे, ठीक आहे, तर त्यावेळेस इथं या कारचं मोशन जे असणार आहे ते ऑब्विसली कसं असणार आहे, सर्क्युलर मोशन. कसं असणार आहे, सर्क्युलर मोशन. तर या कारला हा जो सर्क्युलर पाथ परफॉर्म करते आहे, हा सर्क्युलर पाथ परफॉर्म करण्याकरता जो सेंट्रिपिटल फोर्स असेल, तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर इथं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. हियर द सेंट्रिपिटल फोर्स is provided by the force of static friction or force of friction between surface of road and tires of vehicle. ठीक आहे. हा जो सेंट्रिपिटल फोर्स हा कोण प्रोव्हाइड करतं, सेंट्रिपिटल फोर्स का असणार आहे mv स्क्वेअर बाय r. ओके, इट्स वेलोसिटी इज v, टेंजेंशियल मास ऑफ कार
small m, and radius of circular, here the radius of per road, circular road, ठीक आहे, is r, centripetal force is mv square by r. मी काय लिहिलं इथं, centripetal force is equal to force of friction, frictional force पण म्हणू शकतो तुम्ही इथं, frictional force between surface of road, जो रोड असेल त्या रोडचा सरफेस अँड दी टायर्स ऑफ व्हेकल, व्हेकलचे जे व्हील्स आहेत त्यांना जे टायर आहेत, ठीक आहे, त्या टायर मध्ये आणि रोड मध्ये जो फ्रिक्शन प्रोड्यूस झाला आहे तो फ्रिक्शनल फोर्स इथे प्रोव्हाइड करतो आहे सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला सफिशियंट अमाउंट मध्ये पाहिजे, ठीक आहे, आणि तो किती हवा आहे, ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपण इथं लिहू शकतो इथं म्यू इंटू एन, तर सफिक्स मध्ये आपण म्यू सफिक्स यस लिहू शकतो. आपण आता हे फक्त इथं बघतो आहे डिफरंट एक्झाम्पल्स, ठीक आहे, याच्या रिलेटेड आपल्याला डेरिव्हेशन आहे, या डेरिव्हेशन नुसार आपण हा फॉर्म्युला डिराइव्ह करणार आहे, ठीक आहे. सध्याशी लक्षात ठेवा म्यू सफिक्स यस इज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, and n is the normal reaction. नॉर्मल रिएक्शन आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, नॉर्मल रिएक्शन या डायरेक्शन लागणार आहे, म्हणजे व्हेकल जे असणार ते हॉरिझॉन्टल सरफेस वरती असेल तर अपवर्ड, आपल्याला बोर्ड वरती अशा प्रकारचा टॉप व्ह्यू दिसतोय त्याच्यामुळे असा आउटवर्ड नॉर्मल रिएक्शन, ठीक आहे. याप्रमाणे म्हणजे या एक्झाम्पल मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरता व्हेकल वरती जो सेंट्रिपिटल फोर्स असतो तो प्रोव्हाइड केला जातो, फ्रिक्शनल फोर्स, फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ रोड अँड टायर्स ऑफ व्हेकल. ओके, क्लियर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल फॉर सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स कशा प्रकारे प्रोव्हाइड केला जाणार आहे, तर आपण इथे बघणार आहे दी मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अबाउट द न्यूक्लियस ऑफ एन एटम, म्हणजे जे मोशन असेल इलेक्ट्रॉनचं, वी नो दॅट द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज सर्क्युलर. ओके, नाउ हियर electron, suppose here electron at the center of circular path, nucleus, small nucleus. Now nucleus has positive charge, okay, and electron has negative charge. In between two opposite charges there is a force of attraction, and that force of attraction is nothing but the electrostatic force. या दोघांमध्ये कोणता फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन चार्जेस मध्ये जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण बोलतो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, हियर इलेक्ट्रॉन and nucleus, in between there is a electrostatic force of attraction, and this electrostatic force of attraction is provide necessary centripetal force. इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करता है, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस which is positively charged and electron which is negatively charged. ओके, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे या दोघांमध्ये. तर इथं सेंट्रिपिटल फोर्स या डायरेक्शन ऍक्ट होतो आहे, आणि दॅट सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू राहणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. तुम्ही इथं सिंपली असं लिहू शकता, इथं चार्ज असणार आहे ई इंटू ई निगेटिव्ह नाही घ्यायचा आहे, हा चार्ज आहे, ठीक आहे, व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह इथं मिळणार नाही आहे, ठीक आहे. त्यानुसार ई स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, ठीक, अशा प्रकारे आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे तुमच्या एक लक्षात येत असेल, the centripetal force provided during the motion of electron around the nucleus, ठीक है, of an atom is by electrostatic force of attraction. and electrostatic force of attraction आपण इथं बघितलाय कुलोम्ब्स लॉ मध्ये. कुलोम्ब्स लॉ काय सांगतो इथं, कुलोम्ब्स लॉ नुसार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन two opposite charges is 1/4 pi epsilon naught e square by r square. अट्रॅक्शन अपोजिट चार्जेस मध्ये असणार आहे, आणि रिपल्शन कसं असतं इथं, सेम चार्जेस मध्ये पॉझिटिव्ह रिपेल इच अदर, निगेटिव्ह रिपेल इच अदर, बट निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट इच अदर. ओके, क्लियर. नाउ इट्स अ थर्ड एक्झाम्पल. नाउ next is
नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4, दी बॉडी or stone, the stone tied to a string, एक स्ट्रिंग आहे, ठीक आहे. सपोज हा स्ट्रिंग आहे, ओके. अशा प्रकारचा आपण स्ट्रिंग घेणार. हा स्ट्रिंग इथं आपण फिक्स आपल्या हाताकडे घेणार आहे. त्यानंतर इथं एक स्टोन आहे आणि याला आपल्याला व्हर्ल करायचं आहे. याला काय करायचं आपल्याला? व्हर्ल, ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये. तर इथं जो सर्क्युलर मोशन मध्ये याचा पाथ मिळणार आहे, हा स्ट्रिंग आहे, इनएक्सटेन्सिबल मासलेस. कंडिशन आहे इथं इनएक्सटेन्सिबल, एक्सटेंड होणार नाहीये. मासलेस मीन्स मास निग्लेजिबल आहे. ओके. नाउ सपोज हियर इन टू द फ्री एंड ऑफ द स्ट्रिंग, टू द फ्री एंड ऑफ स्ट्रिंग, ओके, इट इज अ फिक्स पॉइंट, इट इज अ फिक्स पॉइंट जो आपण होल्ड करून ठेवणार आहे, ठीक आहे. आणि हा जो इथं स्टोन आहे, स्टोन हा आपण फ्री एंडला अटॅच केला आहे. तर फ्री एंडला अटॅच केल्यानंतर हा जो स्टोन असेल, ठीक आहे, हा आपल्याला इथं फिक्स नंतर व्हर्ल करायचा आहे, ठीक आहे, सर्क्युलर पाथ मध्ये. सपोज सर्क्युलर पाथ अशा प्रकारचा आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग एल असेल, लेंथ ऑफ स्ट्रिंग एल इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ परफॉर्म बाय द स्टोन. ओके. तर इथे जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हियर द सेंट्रिपिटल फोर्स required to move a stone in circular path by the tension in the string, by the tension in string. ओके. म्हणजे या स्ट्रिंग मध्ये जे एक प्रॉपर टेन्शन प्रोड्यूस होणार आहे, त्या टेन्शन प्रोड्यूस झाल्यानंतरच हा जो स्टोन आहे हा एबल असेल सर्क्युलर पाथ परफॉर्म करण्याकरता. त्याच्यापेक्षा जर इथं टेन्शन लेस असेल तर हा सर्क्युलर पाथ परफॉर्म करणार नाहीये, ठीक आहे. तर इथं एक व्हॅल्यू असणार आहे, जे टेन्शन किती क्वांटिटी मध्ये आपल्याला पाहिजे, त्या क्वांटिटी मध्ये जी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे, दॅट क्वांटिटी इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स. दॅट मीन्स हियर सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द टेन्शन इन द स्ट्रिंग. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द टेन्शन इन द स्ट्रिंग. हे जे टेन्शन असेल, ह्या टेन्शन आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. टेन्शन सपोज टी, ओके. सेंट्रिपिटल फोर्स काय असेल इथं? m v. Suppose v is the velocity which is tangential to the circular path. m is the mass of stone. m v square by r is equal to t, tension in the string. Okay. That means m v square by r means length of string is equal to t. अशा प्रकारे इथं टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल. नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑब्झर्व्ड इन नेचर. ठीक आहे. तर इथं काही एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायचे असतात. ओके. सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आपण बघितलं आहे. आता इथे बघितलं आपण की सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा रियल फोर्स आहे, रियल फोर्स आहे. ठीक आहे. आणि जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, शॉर्टकट मध्ये इथे लिहितो आम्ही सेंट्रीफ्युगल फोर्स हा नॉन रियल फोर्स आहे. नॉन रियल फोर्स, नॉन रियल फोर्स. ठीक आहे. इट गिव्स सर्क्युलर पाथ. हा काय देतो आपल्याला? सर्क्युलर पाथ प्रोव्हाइड करतो आहे. प्रोव्हाइड सर्क्युलर पाथ. इट बॅलन्स द बॉडी. इट बॅलन्स द बॉडी इन सर्क्युलर पाथ that is to the centripetal force. सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्याचा जो काम करतोय तो आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. दोघांची क्वांटिटी सेम. ठीक आहे. दोघांची डायरेक्शन अपोजिट. सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर, सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. बोथ आर ऍक्टिंग ऑन रेडियल. रेडियली ऍक्ट होत आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. वेलोसिटी टेंजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. ओके. मास ऑफ पार्टिकल. डिफरंट सिच्युएशनला आपल्याला डायनॅमिक ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये जे आपण दोन फोर्स बघतो आहे त्याच्यानुसार डिफरंट कंडिशनला आपल्याला इथं सेंट्रिपिटल फोर्स हा प्रोव्हाइड केला जातो. ओके. ज्याप्रमाणे सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्याकरता सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे, त्याचप्रमाणे सेंट्रिफ्युगल फोर्स पण आपल्याला हवा असतो. ठीक आहे. कारण सेंट्रिफ्युगल फोर्स हा बॅलन्स करण्याचं काम करतो बॉडीला सर्क्युलर पाथ मध्ये राहण्यासाठी. ठीक आहे. सेंट्रिफ्युगल फोर्सची क्वांटिटी वाढायला नको. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स दोघांची मॅग्निट्यूड सेम पाहिजे तरच ही गोष्ट इथं पॉसिबल आहे. सर्क्युलर पाथ पॉसिबल आहे. ठीक आहे. जर इथं सेंट्रिफ्युगल फोर्स वाढत असेल तर सर्क्युलर पाथ हा डिस्टर्ब होणार. ओके. ठीक आहे. या लेक्चरला आपण एवढंच बघतोय डायनॅमिक सर्क्युलर मोशन. नेक्स्ट मध्ये आपण
यांच्या रिलेटेड सेंट्रिपिटल फोर्स हा डिफरंट सिच्युएशनला कशा प्रकारे प्रोव्हाइड केला जातो आणि त्यांचे रिलेटेड काही जे फॉर्म्युला डेरिव्हेशन आहे, फॉर्म्युलांचं जे डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे, क्लिअर. तर याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्याआधी तुम्ही इथे जे काही मी लिहून दिलेलं असेल ते थोडं शॉर्टकट नोट्स मध्ये ठीक आहे लिहून काढायचं असतं. ओके, थँक्यू.